संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा श्रावण बाळ योजना वयोवृद्ध योजनेचे जे लाभार्थी आहे अतिशय आनंदाची बातमी आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. फक्त उरले आहेत 2 दिवस म्हणजे 5 ऑगस्ट 2025 रोजी हे विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांच्या घरभेटी करून डीबीटी करून अनुदानाचे वाटप करणे हे एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याबद्दल आपण सविस्तर संपूर्ण माहिती पाहणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. नमस्कार, मी प्रियांका नागने. आपल्या मराठी योजना यात्रा चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, वयोवृद्ध योजना यांचं टेन्शन आता संपलेलं आहे, कारण आता सरकारने महत्त्वपूर्ण इथे एक निर्णय घेतला आहे. राज्यात विशेष महसूल सप्ताह ही जी आपले मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी अतिशय महत्त्वाचा व आनंदाचा इथे निर्णय घेतलेला आहे. कारण खूप लाभार्थी असे आहेत की ज्यांचे पैसे खात्यामध्ये जमा झाले नाही, तर 2 दिवस म्हणजे 48 तासामध्ये आपल्या खात्यावरती संजय गांधी निराधार योजना किंवा या संदर्भातील जे योजना आहेत त्या जे रिलेटेड GR सुद्धा आलेला आहे. तरी ते गव्हर्नमेंटने एक मोठा निर्णय घेतलेला आहे व संजय गांधी निराधार योजनेचे पैसे जमा होणार आहे. तरी ते लक्षात घ्या. महसूल विभागाने राज्यात विशेष महसूल सप्ताह इथे राबविण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे व आता 5 ऑगस्ट 2025 रोजी विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांच्या घरभेटी म्हणजे घरात येऊन इथे तुम्हाला घर भेटी घेऊन इथे तुम्हाला डीबीटी करून अनुदानाचे वाटप केले जाणार आहे. बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की जसे दिव्यांग बांधवांचे पैसे वाढवले आहेत, म्हणजे 1,500 रुपयेचे 2,500 रुपये झाले, तसेच आपल्याला सुद्धा 2,500 रुपये मिळणार आहेत का? तर आता सध्या तरी 1,500 रुपयेच मिळणार आहे. पण जेव्हा निर्णय येईल किंवा निर्णय तर झालेला आहे पैशावाढीचा, परंतु GR येईल त्यावेळेस नक्कीच इथे पैसेसुद्धा वाढवून मिळणार आहेत. अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. पण आता एक महत्त्वपूर्ण आहे की बऱ्याच जणांचं आहे की डीबीटी झालेलं नाही किंवा KYC झालेलं नाही, तर त्यांनी ते लवकरात लवकर करून घ्यायचं आहे. किंवा जे काही आता आपल्याला घरभेटीसाठी लोक येणार आहेत किंवा जे येणार आहेत त्यांना सांगायचं आहे की आपले प्रॉब्लेम्स काय आहेत. त्यामुळे नक्कीच इथे मित्रांनो लक्षात घ्या, निराधार योजनेच्या अंतर्गत जे लाभार्थी असणार आहे त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण इथे अपडेट असणार आहे. आता जे 5 ऑगस्ट 2025 रोजी कर्मचारी येणार आहेत तेव्हा गावामध्ये म्हणजे गावामध्ये सगळे येतील त्यावेळेस तुम्हाला प्रामुख्याने इथे उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यायचा आहे. कारण दिव्यांग बांधवांना आता 1,000 रुपये वाढवून मिळालेले आहे. तसेच आपल्याला इथे जे निराधार योजनेचे लाभार्थी आहे त्यांना सुद्धा इथे अनुदान वाढवून मिळायलाच पाहिजे आहे. यासाठी आपण नक्कीच प्रयत्न केलेला पाहिजे आहे. तर संजय गांधी निराधार योजना राज्यात विशेष महसूल सप्ताह होणार आहे 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट. याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियावरती पोस्टसुद्धा केली आहे व इथे 1 ऑगस्ट 2 ऑगस्ट 3 ऑगस्ट अशा वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे इथे कार्यक्रमसुद्धा होणार आहे. तर आज 3 ऑगस्ट पांदा शिवरस्त्यांची मोजणी करून त्या दुर्तफ झाडे लावणे हे आज आयोजित केलं आहे. 4 ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराजोत्सव अभियान प्रत्येक मंडळाने राबविणे व आता 5 ऑगस्ट म्हणजेच आपल्याला महत्त्वपूर्ण दिवस आहे तो म्हणजे विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करून डीबीटी करून अनुदानाचे वाटप करणे हे असणार आहे. शासनाने मोठा आपल्याला आधार दिलेला आहे, त्यामुळे याचा नक्कीच लाभ घ्यायचा आहे. आता डीबीटी संदर्भात बरेचसे प्रश्न आहेत, याची सुद्धा आपण महत्त्वपूर्ण माहिती. आता बऱ्याच जणांना काय होतं की डीबीटी झालेली असते किंवा डीबीटी झालेली नसते किंवा बरेचसे प्रॉब्लेम होतात. ऑनलाईन झालेलं आहे तरी सुद्धा प्रॉब्लेम येत आहेत. पहिलं कसं होतं की ऑफलाईन होते त्यामुळे पैसे वेळेवर पोहोचत नव्हते, आपण समजू शकत होतो. डीबीटी आहे किंवा आधार व्हेरिफिकेशन अपूर्ण असेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे किंवा कोणत्याही गोष्टी सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांच्या जर घरी भेटी डीबीटी करून अनुदानाचे वाटप करणे अशा प्रशासनाच्या सूचना आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्या, स्पष्ट करा की तुम्हाला ज्यावेळेस ते लोक येणार आहेत त्यावेळेस तुम्हाला स्पष्टपणे सांगायचं आहे की आमची KYC पूर्ण आहे, आमची डीबीटी पूर्ण आहे, आम्हाला पैसे का आले नाहीत किंवा हे पूर्णपणे तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे. अनेक लाभार्थींची डीबीटी अपूर्ण आहे किंवा KYC अपूर्ण आहे, आधार व्हेरिफिकेशन अपूर्ण आहे, त्यामुळे अनेक लाभार्थ्यांचे पैसे अडकलेले आहे. तर निराधारांची KYC न केल्यामुळे तर काही डीबीटी न केल्यामुळे पैसे अडकलेले आहेत. तर राज्यांमध्ये निराधारच्या योजनेचे पैसे थेट बँक खात्यात जमा केले जात आहेत, म्हणजेच डीबीटीद्वारे हे पैसे जमा केले जात आहेत, आपल्याला माहितीच आहे. पण अनेकदा काय होतं की आपले KYC पूर्ण नाही किंवा हे जे काही डीबीटी प्रोसेस आहे ते पूर्ण नाही, त्याच्यामुळे पैसे आपल्याकडे येत नाही. आता प्रशासन तुम्हाला स्वतःहून मदत करण्यास येत आहे, त्यामुळे प्रशासनाकडे न लाजता न घाबरता ही पूर्ण माहिती विचारून घ्यायची आहे की आमचे पैसे आमच्यापर्यंत का नाही येते. त्याच्यामुळे तुम्हाला जर ॲप्लिकेशन करायचं आहे तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला विनंती करायची आहे, तुम्हाला थेटपणे सांगायचं आहे की आमचे पैसे आमच्यापर्यंत आले नाही. सगळे जे प्रॉब्लेम्स असतील त्यामुळे हे तुम्हाला
करायचं आहे. जी महा-डी-बी-टीवर नोंद करून घेतल्यामुळे काय होतं की महिन्याचे पैसे जे थेट खात्यावर आता जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. पण बऱ्याच जणांचे पैसे जमा झालेले नाहीत. नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे की तुमचे पैसे जमा झाले आहेत की नाही. तुम्ही ते तक्रारी करू शकता. 5 ऑगस्ट ही महत्त्वाची तारीख आहे. 5 ऑगस्ट ही मोहीम राबवली जाणार आहे, जेणेकरून योजनेतून मिळणाऱ्या पेन्शनपासून कोणीही वंचित राहणार नाही. संजय गांधी निराधार योजनेचे पैसे वेळेत येत नसल्यास तक्रारी आहेत, असे मागील थकीत अनुदान तुम्हाला मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. तर या लाभार्थ्यांनी KYC पूर्ण करून त्यांनी थेट खात्यावर हे पैसे जमा करण्यासाठी प्रयत्न आता होणार आहेत व तुमचे पैसे 100% तुमच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहे. तर महत्त्वपूर्ण माहिती आहे, आपल्या लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवायची आहे आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे. कोणीही लाभार्थी संजय गांधी निराधार योजनेचे असो किंवा इतर योजनेचे म्हणजे निराधार योजनेचे, श्रावणबाळ योजनेचे असो, हे जे योजनेचे लाभार्थी आहेत त्या या लाभापासून वंचित राहणार नाही. त्यामुळे एक विनंती आहे, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर लिंक पाहिजे आहे, तुम्हाला जर प्रूफ पाहिजे आहे, कमेंट करा. तुमच्यापर्यंत हे प्रूफसुद्धा मी पोहोचून देईल. धन्यवाद.